तुमच्याही दाताला किंवा दाढेला कीड लागलेली असेल किंवा दात पिवळे झाले असतील, तोंडाचा घाण वास येत असेल, हिरड्यावर सूज आलेली असेल किंवा दातातून रक्त येत असेल, तर हा घरगुती उपाय तुम्हाला खूप कामी येऊ शकतो। एकदा करून बघा, 100% रिझल्ट मिळेल। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर यासाठी चला बघूयात काय काय लागणार आहे। तर इथे बघा मी घेतलेली आहे तुरटी। तुरटीचा एक छोटा खडा घ्यायचा, त्याला खलबत्त्यामध्ये टाकायचं, त्याला कुटून घ्यायचं। तुरटी किराणा मालाच्या दुकानात स्वस्तात मिळते, आपल्या घरीही असतेच, त्यामुळे एक छोटासा खडाही पुरेसा होतो। अगदी 2 रुपयामध्ये तुमचा हा घरगुती उपाय होणार आहे आणि भरपूर त्रासापासून तुम्हाला म्हणजे अगदी कायमची सुटका मिळेल आणि डॉक्टरकडे जाऊन पैसे खर्च करण्याची देखील गरज पडणार नाही। तर यासाठी बघा तुरटी अशी बारीक मी करून घेतली, जेवढी होईल तेवढी बारीक करायची। मिठासारखी होते म्हणजे तेवढी थोडी जाडसर राहतेच, पिठाळ होत नाही, कारण की याला आता प्रोसेस करायची आहे। तर जेवढी होईल तेवढी बारीक करायची। तवा मी गरम करायला अगोदरच ठेवलेला होता। तवा थोडा गरम झाला की त्यावरती तुरटी टाकायची। तुरटी गरम केली की ती पाणीदार होते, म्हणजे त्याला पाणी सुटल्यासारखं होतं। बघू शकता यामध्ये पाण्याचा एक थेंबही मी ॲड केलेला नाही, व्हिडिओ स्किप देखील केलेला नाही, फक्त थोडा फास्ट केलेला आहे कारण की प्रोसेस लवकर व्हावी म्हणून। तर बघू शकता पाणीदार हे झालेलं आहे, पाणी सुटल्यासारखं। असंच गॅस ऑन ठेवायचा, मीडियम गॅस ठेवायचा, हे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत। याला थोडं हलवलं तरी चालतं। थोड्या वेळानंतर तुम्ही बघाल तर असं हे घट्ट व्हायला सुरुवात होते, पण वरचा भाग असा थोडासा चमच्याने हलवून बघायचा। थोडासा ओलसर असेल तर अजून गॅस चालूच ठेवायचा आणि थोडासा वाळायला सुरुवात झाली वरचा भाग की गॅस बंद करायचा। चांगलं याला थोडंसं थंड होऊ द्यायचं, म्हणजे अजूनच हे चांगलं असं पावडर फॉर्ममध्ये निघतं, पूर्ण वाळलेलं छान बाजूला होतं। तर आता बघू शकता तव्याला हे अजिबात चिटकत नाही आणि अगोदर हे मिठासारखं चरचरीत असं थोडंसं खडबड असतं, पण जेव्हा आपण तुरटीला अशी प्रोसेस करतो त्यावेळेस अगदी ती पावडरसारखी पिठाळ अगदी बारीक होते। आणि बघू शकता पूर्ण तुरटी छान व्यवस्थित अशी पावडर झालेली आहे। अगोदर जर तुम्ही तुरटी बघितली तर ट्रान्सपरंट असा कलर असतो त्याचा, आणि आता जर बघितलं तर पांढरा शुभ्र अगदी असा वेगळाच कलर झालेला असतो। ही तुरटीची प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे। यामध्ये तुम्हाला खूप जास्त तुमच्या ओरल प्रॉब्लेम्सला दूर करण्यासाठी मदत होते आणि तुमचे दातदुखी असेल, दाढदुखी किंवा कीड लागलेली असेल ते देखील खूप चांगला तुम्हाला याचा रिझल्ट मिळतो आणि दररोज करण्याची गरज नाही, एकदाच करून ठेवलं तरी चालतं। आता तुरटी मी चांगलीच बारीक केलेली आहे, बघू शकता। आणि आता आपण तुरटीची पुढची प्रोसेस करूया आणि आपल्या उपायामध्ये याला कसं वापरता येतं ते बघूयात। तर इथे आता थोड्याशा काही गाठी येतात, मोठा भाग येतो, तर खलबत्त्यामध्ये फक्त याला हलवायचं किंवा हाताने चोळलं तरी ही परत पावडर फॉर्ममध्ये तुरटी चांगली झालेली असते। मी थोडंसं खलबत्त्यामध्ये एकदा याला फक्त फिरवून घेतल्यासारखं केलं, कुटायची देखील गरज पडत नाही आणि तुरटीचं चांगलं बारीक पावडर झालेलं आहे। आणि मी नेहमी अशी तुरटी प्रोसेस करून ठेवते डब्यामध्ये भरून, म्हणजे कसं पाहिजे तेव्हा फक्त तुरटी घ्यायची, म्हणजे आपलं काम होऊन जातं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता यानंतर बघा इथे मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत, एक प्लेट आणि एक वाटी, दोन्हीमध्ये अर्धी अर्धी तुरटी केलेली आहे। त्यानंतर खायचा सोडा घेतलेला आहे अर्धा चमचा, त्यातील अर्धा मी एका वाटीमध्ये, अर्धा दुसऱ्या वाटीमध्ये काढलेला आहे। 2 वाट्यामध्ये आपण याला बनवत आहोत, कारण की आपण याला 2 वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्यानुसार वापरा किंवा दोन्ही पद्धतीने जरी वापरलं तरी चालतं। त्यानंतर अर्धा चमचा मी परत घेतलेला आहे मीठ, आणि ते आपल्याला दोन्ही वाटीमध्ये अर्ध अर्ध करून टाकायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे। आता हे आपण जे इन्ग्रेडियंट यामध्ये वापरत आहोत, जे घटक वापरत आहोत ते अगदी घरामध्ये सहज मिळतात, वेगळा असा खर्च नाही, कोणतेही साईड इफेक्ट नाही आणि अगदी पटकन त्रास देखील आपला दूर होतो। त्यानंतर बघा कापूर आपल्याला इथे लागणार आहे, अगदी चिमूटभर कापूर घ्यायचा आणि त्यातील अगदी थोडासा कापूर एका वाटीमध्ये आणि दुसरा अगदी थोडासा दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचा आणि चांगलं मिक्स करायचं। म्हणजे खूप कमी कापूर घ्यायचा आहे, कारण की मिश्रण खूप कमी आहे। जास्त मिश्रण घेत असाल तर जास्त जर घेतलात तरी चालतं। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लवंग। लवंग साधारण 1 ते 2 लवंग घ्यायच्या आणि चांगल्या खलबत्त्यामध्ये टाकून बारीक करायच्या। लवंग अगदी सहज आपण दाताखाली जरी दात दुखत असेल तर ठेवली की आराम पडतो, चांगलं वाटतं आणि बरेच प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन आहे लवंग, त्यामुळे नक्की वापरायचं। 2 लवंग मी बारीक पावडर करून घेतल्या, त्यातील बघा पावडर जे आहे ना तर ते मी थोडं थोडं करून यामध्ये टाकलं आणि थोडंसं शिल्लक होतं ते मी टाकलं नाही, कारण की जास्त वाटत होतं मला, कारण की मिश्रण कमी आहे। अर्ध्या चमचा तुरटीचंच आपण हे बनवत आहोत, जास्त प्रमाणात जर घेतलं तर जास्त बाकी इतर गोष्टींचं प्रमाण देखील तुम्हाला घ्यावं लागेल। अगदी 2-3 व्यक्तींसाठी एवढं पुरेसं होतं, थोडंसंच लागणार आहे आणि पण खूप जास्त कामी येणार आहे। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कांदा। कांदा मी इथे घेतलेला आहे
कांदा आपल्याला लाल वापरायचा आहे, पांढरा कांदा वापरायचा नाही, लालच कांदा वापरायचा. कांदा खूप कमी लागणार आहे, बाकी मी इतर कामामध्ये वापरणार आहे त्यामुळे मी मोठा कांदा घेतला. बाकी तुम्ही छोटा कांदा जरी घेतला तरी चालतं. पाचोळा काढायचा, स्वच्छ करायचं, त्यानंतर त्याला खिसायचं. खिसल्यानंतर बघा असा बारीक खिस निघतो. अगदी थोडासा लागणार आहे, म्हणजे कांद्याचा रस आपल्याला इथे वापरायचा आहे. साधारण 2-3 थेंब जरी कांद्याचा रस झाला तरी पुरेसा होतो आणि थोडंसं जरी खिसलं तरी यामध्ये भरपूर पाणी असतं. तर बघा यामध्ये 3-4 थेंब असे कांद्याच्या रसाचे मी टाकलेले आहेत. दोन्हीपैकी एका वाटीतच टाकायचे, दुसऱ्या वाटीत टाकायचं नाही, कारण की एक मिश्रण आपण म्हणजे असं ओलसर बनवणार आहोत आणि एक पावडरच ठेवणार आहोत एका वाटीतलं. त्यामुळे ना व्यवस्थित याला हलवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये लिंबू टाकायचं. लिंबू इथे आपल्याला अर्धा छोटा चमचा टाकायचा आहे रस लिंबाचा आणि त्याला देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर तुम्ही इथे बघितलं तर बघा एक आपण जे बनवत आहोत ते कोरडं आहे, दुसरं ओलसर आहे. दोन्हीला तुम्ही वापरू शकता ओरल प्रॉब्लेमसाठी. पण जर कोरडं तुम्ही ठेवलं तर तुम्हाला कधीही वापरता येतं, पाहिजे तेव्हा काढून घेता येतं, कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये देखील वापरता येतं. आणि दुसरं जे ओलं आहे ते थोडंसं इन्स्टंट बनवावं लागतं, इन्स्टंट वापरावं लागतं, पण याला देखील बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि फायदे दोन्हींचे तेवढेच आहेत. एखादा जसं तुम्ही आता बघू शकता इथे आपण काही ओलसर बनवला आहे तर दात पिवळे असतील तर त्यावरती घासण्यासाठी हे अगदी परफेक्ट होतं, कारण की काय तर अगदी ओलसरपणा आहे आणि त्यासोबतच इतर इन्ग्रेडियंट जसं लिंबू आहे किंवा आपण यामध्ये टाकलेला आहे कांद्याचा रस, त्यामुळे दाताचा पिवळेपणा सहज निघून जातो. कीड लागलेली असेल ती देखील घालवण्यासाठी मदत होते. त्यासाठी इथे कापसाचे गोळे मी घेतलेले आहेत आणि हे कापसाचे गोळे या मिश्रणामध्ये चांगले बुडवून घ्यायचे. थोडंसं यावरती हे लागलं पाहिजे मिश्रण आणि यामध्ये लिंबू आणि कांद्याचा रस इतर गोष्टी टाकल्या की हे असं डबल झाल्यासारखं होतं, फसफसल्यासारखं होतं आणि खूप छान यामध्ये बबल्स होतात. तर ते तसंच हवं आहे आपल्याला, कारण की यामध्ये एक छोटंसं केमिकल रिॲक्शन होतं जे आपले पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी कामी येतं. कारण की यामध्ये लिंबू जे टाकलं आहे ते एकदम नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे आणि याला 2 वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता. यामध्ये टूथपेस्ट टाकून मिक्स करून ब्रशवरती जरी घेतलं तरी चालतं किंवा सरळ ही पेस्ट आपण बनवलेलं आहे मिश्रण ओलसर ते ब्रशवरती घ्यायचं. कसं वापरायचं ते देखील दाखवणार आहे. आणि दुसरं म्हणजे जे कोरडं ठेवलेलं आहे ना बघा, काय करायचं, कुठेही बाहेर असाल तुम्ही, त्रास होत असेल तुम्हाला, दाढ दुखत असेल, हिरड्यावर सूज आलेली असेल, थोडंसं बोटावरती घ्यायचं, ब्रश केल्यासारखं आपल्या दातांवरती अशा प्रकारे चोळायचं. सर्क्युलर मोशनमध्ये चोळायचं, खालीवर चोळायचं आणि अप अँड डाऊनमध्ये चोळायचं. म्हणजे तुम्हाला याचा भरपूर फायदा होतो आणि अगदी स्वच्छ दात होतात, त्रास कमी होतो. आणि त्यासोबतच कापसाचा गोळा तयार केलेला आहे जो आपण तो लिक्विडने भिजवलेला आहे. कीड लागलेली दाढ किंवा दात असेल तर त्यावरती अशा प्रकारे एकतर त्या ठिकाणी ठेवा 5 मिनिट किंवा अशा प्रकारे तो रस लावा. तुम्हाला खूप चांगला आराम मिळेल, रिझल्ट मिळेल. आणि जो ब्रश मी भिजवला होता मिश्रणामध्ये त्याने ब्रश बघा 2 टाइम ब्रश करा. लहान मुलं असतील तर टूथपेस्ट थोडंसं टाकून ब्रश जरी केला तरी चालतं किंवा बोटावरती किंवा ब्रशवरती फक्त आपण तयार केलेलं मिश्रण जरी घेतलं तरी चालतं. अगदी तुमच्यानुसार तुम्ही याला वापरू शकता. 2 टाइम ब्रश करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे भरपूर तुमचे ओरल प्रॉब्लेम्स ठीक होतात आणि भविष्यात कधी तुम्हाला त्रास होत नाही. दात गळणे असा त्रास लवकरच भरपूर जणांना होतो, म्हणजे वयाच्या अगोदरच दात पडतात, तर असं काही होत नाही. मजबूत दात होतात. ट्राय करा, पांढरे शुभ्र दात होतील. आणि हो, काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा, मी लगेचच त्याची उत्तरं देईल. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.